दर्शक नमस्कार. पालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराची रंगत जी आहे ती शिगेला पोहोचली आहे आणि एकंदरीतच जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक आहेत तर ते मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून निघते. अनेक ठिकाणी रंगतदार अशा लढती होत आहेत. आपण प्रभाग क्रमांक 23 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेनेनं एक उच्च शिक्षित असं एक पॅनल या प्रभागातून मैदानात उतरवलेलं आहे आणि त्यातही प्रभाग क्रमांक 23 क मधून लता गायकवाड या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. शिक्षिका आहेत मुळात त्या. आणि या आधी माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये विकासाची अनेक कामं झाली आहेत. नागरी सुविधांची एक दर्जेदार रचना आपण ज्याला म्हणू तर ती या भागात झालेली आहे. आणि याचबरोबर मतदारांशी असलेला त्यांचा रोजचा संवाद या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरे जातात. पण तत्पूर्वी माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्याशी आपण संवाद साधतो. गायकवाड साहेब, आपलं स्वागत. नमस्कार. आणि खर तर ते नगरसेवक असताना या भागातून एक प्रभावीपणे कामं झालेली आहेत. गायकवाड साहेब, आज जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो आहोत, आज कशा प्रकारचा एक आत्मविश्वास आहे? मुळात तुमची कामं या प्रभागात झालेली आहेत. साहेब नमस्कार. मी उमेश गायकवाड, माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 23 आणि सध्याचा चालू प्रभाग क्रमांक 23 चा पॅनल प्रमुख काय म्हणतो, कारण जी राजकारणामध्ये नियोजनाची घडी बसवायची असती त्यासाठी मी ते नियोजन केलं होतं. मी स्वतः न थांबता पॅनल कसं मला लीड करता येईल, कारण प्रभागाची इतुभूत माहिती मला असल्यामुळं सोरेगाव असो, प्रतापनगर असतो, माशाळ वस्ती, सैफुल आणि सलगर वस्ती सेटलमेंट हा मुख्य भाग आहे. त्यातून संख्या जुळवायची होती मला की कुठला उमेदवार आपण घेतल्यावर, तुल्यबळ उमेदवार घेतल्यावर आपल्याला प्रचाराला फायदा होईल, पॅनलला फायदा होईल आणि प्रामुख्याने पक्षाला फायदा होईल. याचवर जी आपण म्हटलं की जी कामं तुमच्या माध्यमातून झाली, आज त्याचा उल्लेख तुम्हाला कोणत्या कामांचा करता येईल की खरंच म्हणजे या कामातून या परिसरातील नागरिकांचा एक मोठा लाभ झाला, त्यांना नागरिक सुविधा मिळाल्या? साहेब आता काय खरं तर बरेच कामं तुम्ही तुमच्या काळात झाली आहेत, पण त्यातही जी ठळक मुद्दे आपण म्हणावेत. हा बघा, मला ज्यावेळेस माझी पण 2017 ही पहिली टर्मच होती, त्यामुळं निधीचा महेश कोटे, स्वर्गीय महेश विष्णुपंत कोटे आणि विष्णुपंत तात्या कोटे साहेबांच्या तालमीत घडलेला पट्टा आहे मी. त्यामुळं महेश अण्णांनी कसं एक्झिट दरवाजाने निधी महापालिकेतनं आणायचा आणि पळवायचा हे पक्क सोलापूरला माहित होतं की महापालिकेत निधीची पळवापळवी महेश कोटे करतात. त्यांच्या तालमीत राहून त्यांच्या सावलीत मी वाढून, त्यामुळं मला लक्षात होतं की निधी कसा आणायचा. साधारणतः हद्दवाड भागामधल्या एका नगरसेवकाला वर्षाकाठी 30 लाख रुपयाच्या वर साहेब निधी नाही, आणि महापालिकेची परिस्थिती बघता बाहेरचा निधी तर शक्यच नाही. पण महेश अण्णांनी ज्या आम्हाला गुरु किल्ल्या दिल्या त्यातून आम्ही माझ्या प्रभाग क्रमांक 23 साठी मी जवळपास 15 कोटी रुपयाचे कामं करण्यात यशस्वी झालो. प्रामुख्याने सलगर वस्ती असेल, सेटलमेंट, शहानगर असेल, अक्षत पंप सोसायटी असेल, निर्मिती असेल, आदित्यनगर असेल, रामलिंग नगर सोसायटी असेल, काही दलित वस्ती योजनेतून सोरेगाव मधल्या भागात गेला असेल. कारण साहेब या हद्दवाड भागाचा नगरसेवक होणं म्हणजे एक मोठं वनवासाला गेल्यासारखं आहे. कारण प्रभू रामचंद्रांना पण 14 वर्षाचा वनवास होता, 25 वर्ष होत आली, 28 वर्ष होत आली. हद्दवाड मधल्या सगळ्या नगरसेवकांचा वनवास काय संपत नाही. पण प्रयत्न प्रामाणिक केले. विशेष म्हणजे आमच्या सरगवस्तीतल्या मुस्लिम समाजासाठी मी जवळपास जिल्हा नियोजन समिती सदस्य पण आहे. त्यामुळं त्या कमिटीतून जवळपास मी 70-75 लाख रुपयाचं काम मी मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी पण केलेलं आहे. हे माझ्या आयुष्यातलं अस्मरणीय काम आहे. आणि दुसरं, सिटीजन पार्क मध्ये काही शिक्षकांचे घर आहेत आणि ती एक सोसायटी आहे. त्या सोसायटी मधून मला एका शिक्षकांचा फोन आला की मेंबर आमच्या घरी चहाला या, की अडचण अशा आहे. मी सकाळी बरोबर 8 वाजता गेलो साहेब. 8 वाजता गेल्यावर तिथली पाण्याची परिस्थिती बघितलो. मला एवढं वाईट वाटलं की एखाद्या भागचा आपण नगरसेवक आहे ना, आपले लोक असे यातना भोगतात. म्हणून सरांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका. आज पाणी किती वाजता येतं? तिने सांगितले 6 वाजता. ठीक आहे, चहा थांबवायला सांगा वहिनीला, पाणी आल्यावरच आपण चहा प्यायचा म्हणलं. मग त्यांना ते हसू वाटलं, म्हणजे काय बोलतोय उमेश. मी लगेच आमच्या ठेकेदाराला बोलवलं, किती पैसे लागतात? तिने म्हणले साधारण मेंबर 15 लाख रुपये लागतात. 15 लाख रुपये लागतात म्हणल्या मी
लगेच पत्र घेतलं माझं, हे साईन, हे तुला 15 लाख, टेंडर होऊ दे नाही होऊ दे, तू सुपर स्टॉकिस्ट आहे पाईपाचा म्हणलं, तुझं घर बाजूलाच आहे, मला आत्ताच्या आत्ता हे काम चालू इथंच पाहिजे म्हणलं. जेसीबी मागेलं, अवघ्या 20 ते 30 मिनिटाच्या कालावधीत आम्ही पाईपलाईन खांदाला पण चालू केली. दुसरी मशीन आणून पाईप पण आणले. साहेब एवढं म्हणजे फास्ट होतं की त्या सोसायटी मधल्या लोकांना पण कळत नव्हतं हे काय करायला माणूस. सगळं पाईप आणले, जोड झाली. महापालिकेचे अधिकारी बिचारे धनशेट्टी साहेब आपले प्रामाणिक आमच्या मागे उभे राहिले, त्यांनी जोड दिली. जोड द्यायला सेट डाऊन करावं लागतं परत, हे सगळं प्रक्रिया करून त्यांनी ती हेल्प करून त्या लाईन, मी म्हणतो ना साहेब 6:15 पाणी आलं. आणि ज्या सोसायटीत गेले 30 वर्ष पाणी नव्हतं, मी एका दिवसात पाणी आणलं. त्यानंतर चहा घेतला. हा, त्याच पाण्याने आम्ही चहा पिलेला आहे. हे माझ्या सगळ्यातलं अस्मरणीय दुसरं काम. आणि ही जी सगळी कामं झाली आहेत, याच बळावर जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाताय, हा लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे? लोकांचा एवढा मोठा म्हणजे चांगला प्रतिसाद आहे मला. मी आता सलगर वस्तीत भागात फिरत असताना तिने म्हणते, हे तुमचं गड आहे अण्णा, तुम्ही इथं काय फिरताय, तुम्ही बाहेर बघा, जिथं गेल्या वेळेस मायनस होतं मतदान तिथं प्रयत्न करा, इथं तुम्हाला जवळपास 101% मतदान होतंय म्हणले. काही सोसायटीत मी जिथं काम केलो त्या चेअरमॅन लोकांना जरी भेटायला गेलो, ते म्हणाले मेंबर इकडे यायची काय गरज नाही, तुमचं काम बोलतंय, तुम्ही इथं नाही, तुम्ही पुढं काम करा. म्हणजे एवढ्या लोकांनी ज्यांनी बघा केलेल्या कामाची जाणीव, हे आज मला माझी खरी ओळख आता या अडचणीच्या काळात बनली. कारण सगळे प्रचारात व्यस्त आहेत, जेनतेन प्रलोभन काय 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 बोलणं चालू आहे. पण ज्या भागात माझं 100% काम झालं, ती लोक आज पण माझ्या पाठीशी खंबीर टक्के उभे आहेत. पॅनल प्रमुख आहात तुम्ही, आणि आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 23च्या या शिवसेनेच्या पॅनलकडे चारही उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून लता गायकवाड या निवडणुकीला उभारलेलं. साहेब, हे पॅनल पहिल्यांदा काय वाटतं, म्हणजे एक आपण सहज बघितलं तर हे सगळे उच्च शिक्षित वाटतात हे उमेदवार. याच्या पाठीमागची एक भूमिका काय होती? मला माहित होतं, लढलेला अनुभव आहे, काही युतीच्या ह्याच्यामध्ये नाही अडकायचं. किंवा काही काय होतंय, काही स्लम भागामध्ये काय होतं साहेब, पॅनल मध्ये समजा 2 तिकीट युतीला गेले, 2 धनुष्यला गेले, तर ते बटन दाबताना अशिक्षित लोकांना थोडं अडचण होते. ती गोष्ट माझ्या लक्षात ठेवून मी पक्षाला भांडून हे 4 उमेदवार मिळवलेत धनुष्यबाणावरचे. पण तिकीट मिळवलेत, पण उमेदवार मी तपासून घेतलेत. आता आमचे प्रकाश राठोड साहेब आहेत, तो ठाण्याला उपायुक्त होते. मदन पोलके सर आहेत, SC प्रभागातून इथे येतात, ते आपल्या एका शाळेमध्ये संघटनेत ते शिक्षक म्हणून काम करतात. माझी मोठी बहीण लता ईश्वर गायकवाड, ती पण संभाजीराव शिंदे याच्यामध्ये शिक्षक आहे. आणि दुसऱ्या आमच्या कृष्णाताई बिराजदार, त्या पण पदवीधर आहे. त्यामुळं उच्च शिक्षित प्रभागाचे उच्च शिक्षित उमेदवार, हे टॅगलाईन आम्ही केली. हा, आणि त्याचं कारण काय, सगळे बघा गव्हर्नमेंट सर्वंट जॉब करणारे लोक आमच्या भागात राहतात. त्यामुळं ह्या लोकांची त्यांच्याशी असणारे अटॅचमेंट एक असते, म्हणून हे सगळं पॅनल आम्ही सामाजिक समतोल सुद्धा तुम्ही साधलेला दिसतो. म्हणजे एकीकडे आपल्याला आता सोरेगाव सारखा भाग इकडे येतो, म्हणल्यानंतर प्रकाश राठोड हे तुमचे उमेदवार आहेत, बरोबर, आणि मदनलाल पोलके, हे सगळं हे देखील एक संतुलन साधलंय का? हा, मग बरोबर आहे ना साहेब, कारण बघा सर्व समाजाला न्याय द्यावा समाज. हा, कारण काय आहे, मी पॅनल प्रमुख असलो असतो तर मी माझ्या ओळखीच्या 4 जणांना पण तिकीट देऊ शकलो असतो, तेव्हा पक्षाने जर माझ्याकडे दिले ते म्हणून. पण मी तो नाही विचार करता, जमीची बाजू आणि जातीचं समीकरण हे सगळं मी त्यात गाठलं. कारण सलगर वस्ती पासून सोरेगाव जवळपास 8-10 किलोमीटर लांब आहे, तर तिथला माणूस एक लागणार आहे आपल्याला. बंजारा समाजाचं मतदान तिथं जास्त प्रामुख्याने मोठं आहे, त्यातला एक आपल्याला चांगला माणूस लागणार, आणि माशाळ वस्तीवरून मधल्या भागात एक माणूस लागणार आहे. हे असे जागेचं नियोजन, एरियाचं नियोजन करून हे 4 उमेदवार निवडले. मुद्दे कुठले घेऊन जात आहे मतदारांसमोर आता जाताना? आता बघा, आता महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेचा जो झंझावात महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिलाय आपण, कुठल्या कोविडचा काळ असो, परवा पूर आलेले असो, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव प्रामुख्याने पुढे येत असतं. कारण ते तळागाळातले लोक आहेत. मी साहेबांना खूप वर्षापासून ओळखतो. असा एकही नेता मी माझ्या आयुष्यात बघितला नाही की ज्याचं ऑफिस पहाटे 4ला बंद होतं. म्हणजे 4 वाजल्यापर्यंत लोक साहेबांना भेटतात. त्यांचीच आम्ही हे करून आता सोलापूर शहरामध्ये आमचं नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे.
नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळं निधी कुठं कमी पडणार नाही ह्याची गॅरंटी मला होती. आणि निधी कसा आणायचं त्यासाठी एक प्रशासकीय माणूस आपल्याला लागणार आहे. त्यामुळं मी प्रकाश राठोडांची निवड केली, की उपायुक्त आहेत, त्यांना माहीत आहे की कसं करायचं आहे. कारण वाढपी ओळखीचा असला तर जेवण चांगलं होतं अशी म्हण आहे. त्यामुळं जिथं जेवण तयारच आहे, आणणारे माणसांचा फक्त तिथं अभाव होता. म्हणून मी असेल आणि प्रकाश राठोड, मदन फुलके हे आम्ही या क्षेत्रातले म्हणजे जाणकार लोक आहेत. आता प्रशासनाचा अनुभव साहेबांना प्रकाश राठोडला असल्यामुळं तिथून मंत्रालयातून निधी कसा येईल, आणता येईल हे त्यांना एकदम इथूनच चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यांची निवड झालेली आहे सर. याजवळ एक आहे की एकनाथ शिंदे साहेब म्हणल्यानंतर लाडकी बहीण हा अगदी मुद्दा महत्वाचा ठरतो, प्रभावी करणारा ठरतो मतदारांना. आणि त्यातही आता आपल्या भगिनीच्या आहेत त्या महिला उमेदवार म्हणून मतदारांसमोर जात आहेत. हा देखील प्रभाव पडणार आहे का या पालिका निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा? 100%. कारण आम्ही आता फिरत असताना काही माता भगिनी मला मगाशीच बोलल्या की आमच्या हॉस्पिटलचा खर्च असो, शाळेचा खर्च असो किंवा घराचा बाजारचा पण विषय असो, जर महिन्याला न चुकता साहेबांचे पैसे येतात. आमच्या कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून साहेबाची मदत होती. हा इम्पॅक्ट एवढा महाराष्ट्रभर आहे आणि त्याचा फायदा निश्चितच आमच्यासारख्या सर्वसाधारण शिवसैनिक आणि उमेदवारांना नक्की होणार आहे. कारण आम्हाला बघितलं जरी प्रचारामध्ये आता सोरेगाव भाग असू दे, सैफुल माशाळ वस्ती, प्रतापनगर, लाडके बहिणीचे भाऊ आले असं महिला म्हणत होत्या. एकनाथ शिंदे साहेबांची माणसं आले म्हणजे ती ओळख निर्माण केलेली शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजनेनं. असं आता आणखीन एक म्हणजे प्रभाग क्रमांक 23 म्हणल्यानंतर आता सध्याची एक परिस्थिती अशी दिसते की एकीकडनं भाजपचं पॅनल आहे, महाविकास आघाडी देखील एक रिंगणात उतरलेली आहे आणि त्यानंतर आपलं शिवसेनेचं पॅनल, दुसरीकडे ते अपक्ष देखील आहेत. हे सगळं राजकीय चित्र जरी पाहिलं तरी आज शिवसेनेच्या विजयाचा दावा आपण करतो आहोत. काय सांगते ही सगळी राजकीय परिस्थिती? साहेब आता बघा, प्रामुख्याने मी पहिलंच सांगितलं तुम्हाला की हा सुशिक्षित भाग आहे. सुशिक्षित भागच्या लोकांनी काय करतात, माहिती घेतात की उमेदवार कोण आहे, उमेदवाराचा परिचय काय, उमेदवार कशा पद्धतीने समाजात वावरतो, ह्या सगळ्या गोष्टीचे विचार होतो साहेब. जेव्हा आम्ही पॉम्पलेट छापले, त्यांच्या उमेदवाराचा परिचय पत्रक छापले, काही आजच सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो, तिथे लोक मी द्यायच्या अगोदरच म्हणले नाही तुमचा परिचय पत्र आमच्याकडे, आम्ही तेच वाचत बसलोय. म्हणजे ओळख पण आम्ही ह्या उमेदवाराची अशी करून दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट साहेब, आता भाजपचं सांगताय, भाजपचा चार टर्मचे आता आमदार सुभाष देशमुख दक्षिण सोलापूरसाठी आहेत, पण 20 वर्षांमध्ये एक नगरसेवकच्या पुढे त्यांनी कधी मजल मारली नाही प्रभाग 23 मध्ये. त्यामुळे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या वेळेस धनुष्यबाणावर दोन जण निवडून आले आणि कमी फरकाने एक महिला पडली. म्हणजे 3 जण आल्यासारखंच आहेत आमच्याकडे. 50-60 मतं हे काहीच नाही. म्हणजे प्रभाग क्रमांक 23 हा शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि एक असं आपल्याला विचारायचं सगळं कारण आहे काय की असं आपल्याला कुठलं आव्हान वाटत नाही, हे सगळे जे राजकीय पक्ष एवढ्या मोठ्या संख्येने आहेत प्रभाग 23चा जर विचार केला तर, आणि भौगोलिक क्षेत्र देखील एक मोठ्या प्रमाणात आहे, कोणाचं असं आव्हान म्हणून आपल्याला वाटत नाही? तुम्ही म्हणता शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नाही साहेब, निश्चितच केलेल्या कामाचे कॉन्फिडन्स असतंय की बाबा हा या भागामध्ये, मी म्हणतो जलगर वस्ती जे आता 4-5 नगर वगैरे जे मी सांगितलेत त्या भागाच्या जोरावर मला 100% खात्री आहे. आणि जिथं आता आमचे उमेदवार राहतात प्रतापनगर, तांडा वगैरे म्हणून, त्या भागात कुठल्याही पक्षांनी त्यांना कुठल्याही त्या बंजारा समाजाला न्याय दिलेला नाहीये. फक्त शिंदे साहेबांचा धनुष्यबाण तिथं त्यांना न्याय दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण बंजारा समाज हा आमच्या शिवसेनेच्या, कारण आमचे मंत्री पण बंजारा समाज आहेत, संजय राठोड साहेब. आणखीन एक होत आहे की आता एक शिवसेना म्हणल्यानंतर आणि भाजपामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. शिवसेनेला एक छुपा पाठिंबा पण कोणाचा मिळतोय का या सगळ्यामध्ये? कारण एक तर तुमचं असं आहे की राजकीय पक्ष म्हणून लोकांशी संबंध आहेच आहे, पण एक राजकीय पक्षाबाहेर देखील तुमचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वांशीच आहेत. अशा वेळेला एक जो छुपा पाठिंबा म्हणतो समोरच्या पक्षाच्या लोकांकडनं, तर तसा देखील तो आहे का? साहजिकच आहे, एकत्र काम केलेलं असतं. हे सगळं छुपा पाठिंबा कशा पद्धतीचा म्हणून सांगताय? नाही, एकत्र काम केलेलं असतं. त्यांना माहित असतं की बाबा या माणसाची मजल किती आहे,
कुणाचे काय आहे, वारं कुणाच्या दिशेने वाहतं. भारतीय जनता पार्टीचं बघा तुम्ही, प्रामुख्याने सोलापुरात आपण विचार करता, हे तिकीट वाटप पासून जी यंत्रणा त्यांची ढेपाळली ती इतक्या खालच्या थराला गेली, म्हणजे मर्डर पर्यंत, खून होण्यापर्यंत इतकं सगळं झालं. होय. त्यामुळे सर्वसाधारण 12-14 लाख सोलापूरकर लोकांच्या मनातनच भाजपा खाली आली, की जो शिस्तीचा पक्ष म्हणून प्रचलित आहे त्या पक्षामध्ये हे सगळे असले असं होतंय. 60-62 लोक तर आयारामच आहेत. तिकीट काय निकष नाही, काय चाचणी नाही किंवा काय नाही. बघा एक एक प्रभागात भांडणं इतक्या टोकाला गेली की तिथं खून झालेत. होय. त्यामुळे सर्वसाधारण सोलापूरकरांना हे आवडणारा विषय नाही आहे. सोलापुरांची काय हो, सर्वसाधारण अपेक्षा माफक आहे. लाईट चांगले असल्या पाहिजेत, रस्ते दिवाबत्ती असले पाहिजेत, सोलापूरला 24 तास स्वच्छ पिण्यासारखं पाणी आलं पाहिजे. ह्याच गोष्टीसाठी सोलापूर वाट बघतंय, ना की खून मर्डर. आता मर्डर झालेले लोक नगरसेवक म्हणून महापालिकेत येणार, मग ते विचारणार जाऊन अधिकाऱ्याला, काम देतो, बजेट देतो का तुझा पण मर्डर करू, असे काही घटना घडतील उद्या जाऊन. म्हणजे एकंदरीत नाराजांचा जो एक नाराजांचा समर्थन किंवा एक पाठिंबा आपल्याला मिळतोय का प्रभाग, जे आपण म्हणतोय की जे नाराज असतील असे? नाराजांचा निश्चितच पाठिंबा मिळतो आम्हाला, कारण प्रभागात आता बघा, प्रभागाची आपण रचना करताना, काही विकास काम करत असताना नाराजांना, उपेक्षितांना सोबत घेऊनच फिरावं लागतंय. आणि त्यांना असे नाराजांना भाजपातील नाराज आपण असं म्हणतोय? नाही, भाजपातले निश्चितच आमच्याकडे आहे. कारण शेवटी बघा काय प्रभागाची स्ट्रॅटर्जी आहे माझी पण. जे भाजपातलं नाराज आहेत त्यांना मी जाऊन भेटलेला आहे, प्रभागाविषयी सांगितलेलं आहे आणि ते मला चांगलं ओळखतात. त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय की आम्ही सेने बरोबर आहेत मेंबर, काळजी करू नका, आणि ते मला मदत करतात. आता शेवटचा प्रश्न असा आहे की एक विजन डोळ्यासमोर कसं आहे प्रभाग 23 साठीचं आत्ताच्या एका बदलत्या परिस्थितीमध्ये? साहेब एक बघा, आता असं वाटतंय ना मला की प्रभाग क्रमांक 23 हा पूर्ण महापालिकेमध्ये 26 प्रभागापैकी एक महापालिकेसाठी आयडल प्रभाग करायचा माझा निर्धार आहे. म्हणजे खेळाचे मैदान चांगले आहेत, की स्वतः मी खेळाडू असल्यामुळं तिकडे माझा फोकस राहील. पाणी पुरवठा चांगला माझ्या प्रभागात मिळावं हे एक माझं असेल. रस्ते चांगले असावं, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, जिम, या सगळ्या गोष्टी, आणि विशेष म्हणजे ह्या हद्दवाडा भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेची बस सेवा सुरू करावं. हे एक माझं आताचं विजन आहे प्रभाग क्रमांक 23 साठी. आणि जे शिलेदार निवडलेत त्या विचारांचेच आहेत की काहीतरी नवीन आपल्याला प्रभाग क्रमांक 23 साठी करून दाखवायचं आहे. आणि त्यामुळं अख्ख्या सोलापुरात एक आदर्श निर्माण झाला पाहिजे, की एक आयडल झाला पाहिजे, की काही अभ्यास दौऱ्यासाठी पण काही बाहेरचे लोक आले तर आयुक्त साहेब आमच्याकडे आणलं पाहिजे, की बघा कसा हा प्रभाग क्रमांक 23 डेव्हलप झालेला आहे. एक आदर्श वार्ड व्हावा असं माझ्या स्वतःची इच्छा आहे. गरुड साहेब, जी नागरी सुविधा आपण या प्रभागामध्ये दिल्या त्यामध्ये कब्रस्तानचा एक महत्वाचा भाग येतो. म्हणजे ती जी समस्या होती ती अनेक वर्षापासूनची होती आणि ती देखील तुमच्या माध्यमातून सुटली आणि एका समाजाला एक चांगला, ज्याला म्हणून दिलासा मिळालेला आहे. तर याचं एक महत्व कशा पद्धतीने? साहेब, माझे स्वर्गीय ईश्वर गुंडाप्पा गायकवाड माझे वडील या हद्दवाड भागाचे पहिले हे होते, सरपंच होते. आणि त्यांनी त्या मुस्लिम गोरगरीब आमच्याकडचा मुस्लिम समाज आहे, त्यांना अंत्ययात्रेसाठी प्रॉब्लेम यायचा म्हणून लांब पडायचं. त्यामुळं आमच्या इथे जागा घेऊन देण्यात आमच्या वडिलांचं सिंहाचा वाटा आहे. स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांनी ती जागा उपलब्ध करून दिली आणि माध्यमातून आमच्या ईश्वर गायकवाड यांनी ती मिळवून दिली या समाजासाठी. त्यामुळं आमच्या वडिलांचं नाव या समाजात खूप आज तक आदराने घेतलं जातं. व त्याच गोष्टीचा विचार करून मी सुद्धा त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी प्रयत्नात होतो. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती केली की मला जिल्हा नियोजन समितीला घ्या. त्याचं कारणच असं होतं की वार्ड मुस्लिम कब्रस्तानची जागा ही माझ्या प्रभागाच्या बाहेर होती, त्यामुळं मला सातत्याने तिथं ते करता येत नव्हतं. त्यामुळं म्हणून मी ते जिल्हा नियोजन समिती रिक्वेस्ट करून मिळवली आणि मिळवून जो जिल्हा नियोजन समितीचा पहिला निधी होता तो सगळा निधी कब्रस्तान
च्या शुभीकरणासाठी मी खर्च केला. आणि आज असू तिथं 3 एकर जी जागा आहे तिला वॉल कंपाऊंड असू दे, लाईटची व्यवस्था असू दे, कुंपण आहे, गेट आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम असा छान आयडल करून दिल्या आहेत. काही परवाच एक रात्री मैत झाली होती, काही मुस्लिम बांधव गोव्यावरनं आलते मैतीसाठी. ते असं माझ्या बरोबर आमच्या वडिलांचे ओळखीचे मित्र होते म्हणून मी थंडी जास्त होती, रात्रीचा भाग होता, त्यामुळे त्यांना तिथे घेऊन जात असताना तिने सांगत होती की खूप डेव्हलप भाग झालाय हा म्हणून. मग जाता जाता कब्रस्तानच्या समोर आल्यावर त्या काकांना ते जुनेच विचारायचे होते. तिने म्हणले उमेश खूप डेव्हलप भाग झालाय. म्हणला बघ किती चांगली प्लॉटिंग झाली आहे. मग मी हसून सांगितलं की काका ती प्लॉटिंग नाही, ते कब्रस्तान आहे आपलं. म्हणजे ते एवढं अवाक झाले इतकं की व्यवस्थित. बापरे, म्हणजे असं पण कब्रस्तान असते का, म्हणजे एवढं सुंदर मी आता बनवलेलं आहे. त्यामुळे एक मेमोरेबल काम माझ्या या प्रभाग 23 साठी मी केलं, आमच्या मुस्लिम समाजासाठी केलं. त्याबद्दल मला स्वतःचा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जी ताकद दिली त्यांचा मी खरंच ऋणी आहे. प्रभाग क्रमांक 23 जो आहे तर तो एक आदर्श प्रभाग व्हावा अशा पद्धतीचं एक नियोजन किंवा अशा पद्धतीचा एक आराखडा उमेश पाटील यांनी, उमेश गायकवाड यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि निश्चितच महानगरपालिकेचा जो त्यांना आजवरचा अनुभव आहे कामाचा, तर त्याच्या आधारावरती एक विकास कामांचं नियोजन ते चांगल्या प्रकारे करू शकतात. प्रभाग क्रमांक 23 क मधून लता गायकवाड या इथून उमेदवार आहेत आणि संबंध पॅनलच्या प्रचाराची धुरा जी आहे ती उमेश गायकवाड यांच्यावरती आहे आणि एक स्पष्ट असं एक विकासाचं विजन त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि प्रभाग स्मार्ट करायचा, प्रभाग आदर्शवत असा ठेवायचा आणि त्या दर्जाच्या नागरी सुविधा नागरिकांना द्यायच्या अशा पद्धतीचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. निश्चितच म्हणजे अशा कार्याला आमच्या आणि प्रभागातील नागरिकांच्या देखील शुभेच्छा. साहेब धन्यवाद. जय महाराष्ट्र.